केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप। पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव, राज ठाकरेंचा हल्लाबोल। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक। आयआयटीच्या बाहेर लावला आयआयटी मुंबईचा फलक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरील टांगती तलवार कायम। जिथं आरक्षण मर्यादेचं उल्लंघन तिथं निवडणुका स्थगित होणार, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट संकेत। खटला मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याची शक्यता। शुक्रवारी पुन्हा होणार सुनावणी। मुंबई शहरामध्ये 4,33,000 दुबार मतदार। एकाच व्यक्तीचं नाव 103 वेळा आढळलं। सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती। वरळी विधानसभेत 6,800 पेक्षा अधिक दुबार मतदार। मतदार याद्यांवरील तक्रारींचा 2 दिवसात निपटारा करा। राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना आदेश। मतदारांचा प्रभाग चुकल्यास आयुक्तांना दुरुस्तीचे अधिकार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पश्चिम विदर्भामध्ये प्रचार दौरा। यवतमाळच्या वणी, पांढरकवडा, वाशिम आणि बुलढाण्यामध्ये शिंदेंच्या जाहीर प्रचार सभा। मारहाणीमध्ये माझ्या मुलीचा मृत्यू। एसआयटी, नार्को कोणतीही टेस्ट करा, पण माझ्या मुलीला न्याय द्या। गौरी गर्जेंचे वडील अशोक पालवेंचे आरोप। राज्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणीचं रॅकेट सक्रिय। 15 एजंट रडारवर। कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये बालिंगेमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी। नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड। भायखळ्यामधील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू। राणीच्या बागेतील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप, तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचं म्हणणं। कुर्ल्यामध्ये वाढदिवस साजरा करताना तरुणावर मित्रांचा जीवघेणा हल्ला। मित्रांनी आधी अंडी फेकली, नंतर पेट्रोल टाकत लावली आग। वाढदिवस असलेला अब्दुल रहमान गंभीर भाजला। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील जेवणात पाल। विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास। 28 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार। आता माकड पकडा आणि 600 रुपये मिळवा। माकडांच्या उपद्रवावर मात करण्यासाठी वनविभागाचा GR।